इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण पहिले भारतीय समाजाचा परिचय स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना डॅश म्हणत असत. पर्याय भिक्खू, भिक्खुनी, ऋषी. उत्तर भिक्खू दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू म्हणत असत. 2. स्पेशल मॅरेज ॲक्ट डॅश या वर्षी पारित करण्यात आला. पर्याय 1950, 1952, 1954. उत्तर 1954. स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 या वर्षी पारित करण्यात आला. ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत. 1. राजमार्ग हिंदू धर्म, 2. तीर्थकर जैन धर्म, 3. सेंट थॉमस शीख धर्म, 4. अष्टांग मार्ग बौद्ध धर्म. तर यामधील चुकीची जी जोडी आहे ती आहे 3 नंबर सेंट थॉमस शीख धर्म. तर त्या जोगी योग्य जोडी होईल सेंट थॉमस ख्रिस्ती धर्म. क प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत. ब्राह्मो समाज, डॉक्टर बी.आर. आंबेडकर, हरिजन सेवक संघ. 1. राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेली संघटना. उत्तर ब्राह्मो समाज. 2. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष. उत्तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर. ड अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाई. अधोरेखित शब्द आहे प्राथमिक. उत्तर मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये अल्लाह विषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण दिले जाई. 2. थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता. तर या जागी योग्य शब्द होईल श्रीमती ॲनी बेझंटचा. थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात श्रीमती ॲनी बेझंटचा पुढाकार होता. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था. उत्तर पूर्व वैदिक काळात गुरुकुलात संस्कृत भाषेतील वैदिक ग्रंथाचे अध्ययन अध्यापन मौखिक पठण पद्धतीने केले जात असे. वैदिक शिक्षणासाठी गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्गातील विद्यार्थ्यांवर उपनयन संस्कार होणे आवश्यक होते. क्षत्रिय वर्णाचे विद्यार्थी प्रशासन आणि युद्धनीतीचे, वैश्य उद्योग व्यवसायास उपयुक्त बाबींचे आणि ब्राह्मण चारही वेदांवर प्रभुत्व प्राप्त करण्याचे शिक्षण घेत असत. गुरुकुलात वास्तव्य असे तोपर्यंत ब्रह्मधर्माचे पालन करावे लागत असे. शिक्षणाची उद्दिष्टे तल्लख बुद्धी व व्यक्तिमत्वाचा विकासही होती. सत्यावर आधारित आचरण, विहित कर्तव्यांचे पालन, गुरु आणि माता पिता यांच्या प्रती निष्ठा आणि औदार्य या गुणांना महत्त्व होते. ऋषी, मुनी आणि द्रष्ट्या व्यक्तींनी ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि पुढील पिढीस ज्ञानाचे हस्तांतरण करण्याचे काम केले. स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते.
2. मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. उत्तर. मध्ययुगीन काळात स्त्रियांना सामाजिक मान दिला जात नव्हता. मध्ययुगीन काळात पितृप्रधान पद्धती होती. पितृप्रधान पद्धतीत एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. तसेच काही रूढी परंपरा स्त्रियांच्या शोषणास कारणीभूत ठरल्या, जसे बालविवाह, सती, पडदा पद्धत यासारख्या अनिष्ट प्रथा रूढ होत्या. मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे स्त्रियांच्या असणाऱ्या सामाजिक स्थानात जबाबदार ठरल्या. पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाखाली समाजव्यवस्था काटेकोर नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरत असल्यामुळे मध्ययुगीन काळातील स्त्रियांना नीच मानले जात होते. स्त्रियांच्या व्यक्ती विकासाच्या वाटा बंद होण्यासाठी त्यांचा शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला व स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले. त्यामुळे पुरुषावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे स्त्रियांचा सामाजिक दर्जात सुधारणा होऊ शकली नाही. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. 1. पूर्व वैदिक काळातील आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती यामध्ये पुरुष प्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा नसला तरी स्त्रियांना मानाचे स्थान दिले जात असे. उत्तर वैदिक काळात पुरुषांपेक्षा स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात असे. स्त्रियांना वैदिक शिक्षण घेण्याची मुभा होती. स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार दिला जात असे. तेथे विद्या प्राप्त झालेल्या लोपामुद्रा व गार्गीसारखे स्त्रियांना समाजात मान दिला जायचा. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता. तसेच त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार नव्हता. उच्चवर्णीय स्त्रियांना फक्त खाजगी शिक्षण दिले जात असे. मात्र बहुसंख्य स्त्रियांचा दर्जा नीच होता. उत्तर वैदिक काळाच्या तुलनेत पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान उच्च दर्जाचे होते. उत्तर वैदिक काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा घसरला आणि त्यांचे स्थान दुय्यम झाले. पूर्व वैदिक काळात कुटुंबाच्या स्थावर संपत्तीवर स्त्रीचा अधिकार मान्य करण्यात आला होता. स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि उत्पादक समजली जायची. विधवा विवाह त्यांना मान्य होता. एकपत्नीवादाला त्यांनी प्राधान्य दिले किंवा स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार त्यांनी तिला दिला होता. स्त्रियांच्या सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा पुरुषाला होता. उत्तर वैदिक काळामध्ये त्यांनी आयुष्यभर पुरुषांची आज्ञा पाळायची असा दंड घातला होता. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्यात आला. स्त्रियांची भूमिका ही फक्त घरगुती कर्तव्य पालन करण्यापुरती मर्यादित होती. 2. प्राचीन काळातील आणि वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती. उत्तर. प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धती. वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती. प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुकुलात जावे लागत असे. शिक्षण घेण्यासाठी प्रथम उपनयन महत्त्वाचे होते. शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे वास्तव्यही गुरुकुलात असे. वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी शाळा व महाविद्यालय होती. परगावच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहाची सोय केली जात असे. बहुसंख्य विद्यार्थी हे स्वगृही राहून शिक्षण घेत असत. प्राचीन काळातील शिक्षण पद्धतीमध्ये संस्कृत भाषेतील वैदिक ग्रंथाचे अध्यापन करण्यासाठी मोठी पद्धती वापरली जात असे. वसाहतीच्या काळातील शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर केला जात असे.
प्राचीन काळातील शिक्षण पद्धतीमध्ये वैदिक काळात वेगवेगळ्या वर्णातील शिक्षण हे वेगवेगळे होते. तसेच वैदिक काळात लेखन कला अवगत नसल्याने ब्राह्मण वेदातील ज्ञान मुखतगत करत क्षत्रिय प्रशासन युद्धनीतीचे शिक्षण दिले जात असे. वैश्य यांना उद्योग व्यवसायासाठी शिक्षणाची प्राप्ती करून दिली जायची. वसाहतीच्या काळात तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे आधुनिक काळात धार्मिक शिक्षण न देता लौकिक जीवनाशी संबंधित शिक्षण दिले जायचे. यात गणित, विज्ञान, तत्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास इत्यादी विषय समाविष्ट होते. वैदिक प्राचीन काळात सर्व वर्णातील लोकांना स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन करण्यात आले असले तरी शिक्षण सार्वत्रिक नव्हते. वसाहतीच्या काळात शिक्षण ही औपचारिक रीतीने सर्वत्र दिले जात असे. सर्व जाती धर्माच्या लोकांना तसेच स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार होता. सर्वांना शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेता येत होता. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. वर्ण. उत्तर. वैदिक काळात समाजाची ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णात विभागणी केली जात होती. वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था ही समाजातील व्यवसायाच्या वर्गवारीवर आधारलेली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्णन बदलण्याची लवचिक परिस्थिती होती. दिवसेंदिवस या गोष्टींचा पगडा वाढत गेला व कालखंडाच्या उत्तरार्धात अधिक गडद नियम असलेली पावित्र्य या गोष्टी व विटाळ जातीव्यवस्था उभारली गेली. यामध्ये अन्न, पाणी, प्राशन करणे, पोशाखावरून तसेच व्यवसाय व पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास, साध्या साध्या गोष्टीवरून सुद्धा उच्च नीच मानली जायची. उदाहरणार्थ ब्राह्मण, पुरोहित व बुद्धिजीवी वर्ग, क्षत्रिय राज्यकर्ते व प्रशासन वर्ग, वैश्य व्यापारी व शेतकरी वर्ग. अशा प्रकारे आपल्याला वर्ण यावर संकल्पना स्पष्ट करता येते. 2. सामाजिक कायदे. उत्तर. समाजात अनिष्ट रूढी परंपरा होत्या. त्याला कुठेतरी आळा बसावा यासाठी सामाजिक कायदे निर्माण करण्यात आले. सामाजिक कार्याचा संबंध समाजाचे कल्याण व्हावे या गोष्टीला न्याय मिळावा हे अपेक्षित होते. तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण मिळावे हा याचा उद्देश होता. सुधारणेसाठी प्रयत्न करणारे अनेक सेवाभावी संस्था, गट, संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित अन्यायकारक रूढी परंपरा रोखण्यासाठी कायदे अंमलात आणली गेली. त्यामुळे ब्रिटिश सरकार सरकारवर दडपण आणणे शक्य झाले. कायदे निर्माण केल्यामुळे अन्याय, दडपशाही व शोषणाला वाचा फोडली. त्यामुळे समाजात परिवर्तन होण्यास मदत झाली. उदाहरणार्थ ब्रिटिश राजवटीत रूढी व परंपरा यांचे निर्मूलन करण्यासाठी पुढील कायदे करण्यात आले. सन 1829 साली सती प्रतिबंधक कायदा, सन 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा, सन 1861 साली हुंडा प्रतिबंधक कायदा, 2005 साली कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा प्रकारचे अनेक कायदे करण्यात आले. प्रश्न 5. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्य संस्था. त्याचे उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्था, संघ केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेश, राज्य सरकार. खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सहकारण स्पष्ट करा. 1. वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. उत्तर. वरील विधान बरोबर आहे. कारण वसाहतवादी नेत्यांचे कार्य सुलभ व्हावे
म्हणून अनेक कायदे काढले. त्याचा भारतीय समाजावर चांगलाच प्रभाव पडला. 1861 इंडियन काउन्सिल ॲक्टद्वारे भारतामध्ये विधिमंडळ स्थापन झाले. सन 1892, 1909 आणि 1919 मध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. सन 1935 या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा हा भारतीय संविधानाचा महत्त्वाचा पाया आहे. भारतामध्ये उच्च शिक्षणाची सुरुवात ही सन 1856चा इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट द्वारा करण्यात आली. त्यातून लोकांच्या बुद्धीत वागण्यात फरक पडला आहे आणि तेव्हापासून सामाजिक सुधारणा चळवळी हाती घेतल्या. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनेक अनिष्ट सामाजिक रूढी व प्रथा बंद होण्यासाठी कायदे केले. त्यातून खूप अशा सामाजिक सुधारणांना उत्तेजन मिळाले, चालना मिळाली. 2. बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागांमध्ये पसरला आहे. उत्तर, वरील विधान जे आहे ते बरोबर आहे, कारण बौद्ध धर्माला सम्राट अशोकासारख्या राज्यकर्त्यांनी आश्रय दिल्याने त्याचा प्रचार व प्रसार भारत व भारताबाहेरही झाला. बौद्ध धर्म समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गौतम बुद्धांनी आपला उपदेश पाली भाषेत लोकांपर्यंत पोहोचवला. बाहेरील भरपूर देशात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्यामध्ये तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार, जावा, सुमात्रा, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश होता. गौतम बुद्धाने वैदिक धर्मातील अनिष्ट प्रथा, वर्णभेद, पुरोहित वर्गाचे वर्चस्व, यज्ञविधी, पशुबळी यांना विरोध केला. अशा अनेक वाईट परंपरा नष्ट केल्याने समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती या धर्माकडे आकृष्ट झाल्याने त्याचा भारतात वेगाने प्रसार झाला. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. उत्तर, उत्तर वैदिक काळात वर्णपद्धती अधिकाधिक ताठर होत गेली आणि तिचे रूपांतर उच्च नीचतेच्या स्तरामध्ये झाले. पुरोहित वर्गाच्या वर्चस्वामुळे पवित्र आणि अपवित्र या विचारांच्या आधारे समाजात बहुसंख्य असलेल्या शूद्र आणि अतिशूद्रांना सामाजिक अवहेलना व शोषणाला सामोरे जावे लागले. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना गौणत्व प्राप्त झाले. या प्रतिकूल परिस्थितीत वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी प्रस्थापित रूढी व परंपरांना विरोध केला. मोक्षाचा हक्कही समाजातील सर्व घटकांना असल्याचे प्रतिपादन केले. स्त्री पुरुष समतेचा विचार लोकभाषेत मांडला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि जीवनाविषयी आशा निर्माण झाली. 2. समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत. उत्तर, सामाजिक विषमता, दुर्बल घटकांचे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अन्याय हे प्राचीन काळापासून आज तागायत कायम आहे. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या बंडखोरीमुळे समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्ती आश्वस्त झाल्या. भक्ती संप्रदायातील संतांच्या प्रयत्नांमुळे समतेचा आणि मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचला. ब्रिटिश राजवटीत काही अनिष्ट रूढी व प्रथांचे निर्मूलन करणारे कायदे झाले. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. पुढील मुद्द्यांच्या आधारे आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला आहे याची उदाहरणासहित चर्चा करा. पर्याय 1. इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. 2. मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. 3. सामाजिक कायदे. 4. वाहतूक आणि संपर्क किंवा दळणवळण. तर याचे उत्तर आहे 1.
इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. ब्रिटिश राजवटीत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम हे विचार भारतात रुजले. आपल्या उन्नतीसाठी समाजातील दुर्बल घटक हे इंग्रजी माध्यमातील उच्च शिक्षणाकडे वळले. जागतिकीकरणामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना जगभर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. म्हणजेच इंग्रजी माध्यमातील शिक्षण भारतीय समाजातील बदलाचे पाईक बनला आहे. 2. मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. सन 1947च्या आधी लोकशाही विचारप्रणालीविषयी सर्वसामान्य भारतीय अनभिज्ञ होते. भारताच्या संविधानाने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे तत्व स्वीकारले आणि वयाची 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुष नागरिकांना मताधिकार दिला. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे मताधिकाराची वयोमर्यादा 18 वर्षे इतकी कमी झाल्याने 18 ते 21 या वयोगटातील तरुणांना मताधिकार प्राप्त झाला. त्याद्वारे राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी तरुण वर्गाला प्राप्त होणे हा एक उल्लेखनीय सामाजिक बदल आहे. 3. सामाजिक कायदे. परंपरानिष्ठ आणि पुरुषसत्ताक भारतीय समाजात आदिवासी, शूद्र व अतिशूद्र आणि स्त्रियांवर अन्याय होत असे. त्यांचे अंशतः परिमार्जन ब्रिटिश राजवटीत सामाजिक सुधारणा कायद्यामुळे झाले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सामाजिक कायद्यामुळे सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त झाली. म्हणजेच सामाजिक बदल प्रक्रियेला सामाजिक कायद्यांनी हातभार लावला. वाहतूक आणि संपर्क. स्थितिशील भारतीय समाजात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वाहतूक आणि संपर्क साधनांतील प्रगतीमुळे बदलाचे वारे वाहू लागले. 20व्या शतकात वाहतूक व संपर्क साधनांत उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि सामाजिक बदलास गती प्राप्त झाली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक, आंतरजाल आणि स्मार्टफोन हे सर्वसामान्यांच्या वाट्यात आले. समाजातील सर्व घटक निदान संपर्क माध्यमांच्या क्षेत्रात समान पातळीवर आले.